नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. फॉरेक्स ट्रेडिंग ज्याच्याबद्दल इंडियामध्ये लय कमी नॉलेज आहे, महाराष्ट्रामध्ये पण नाही नॉलेज त्याच्याबद्दल, म्हणून महाराष्ट्रात फॉरेक्स ट्रेडिंग मराठीमध्ये शिकवायचा प्रयत्न मी करतोय. त्याच्यामध्ये आपण जाणून घेऊया की फॉरेक्स ट्रेडिंग नेमकी असते तरी काय आणि त्याच्यात ट्रेड कसं करायचं, लीगल आहे इल्लीगल आहे ह्याच्याबद्दल नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलूच आपण. पण सध्याला हाय तरी काय ते जाणून घेऊया ना. इंडियन मार्केटमध्ये ट्रेड करायला अवघड असते, त्या टाइम डिके वगैरे असतो, फॉरेक्समध्ये त्या गोष्टी नसते त्या, म्हणून ती जरा बेनिफिशियल ठरते आपल्यासाठी आणि त्याच्याबद्दल चला नॉलेज घेऊया. पहिल्यांदा जाणून घेऊया फॉरेक्स असतं काय. फॉरेक्स म्हणजे फॉरेन एक्सचेंज, म्हणजे फॉरेक्स करन्सीज असतात. USD INR म्हणजे पेअर झाला. USD काय झालं, फॉरेन करन्सी झाली आणि मग USDच्या विरोधात INR म्हणजे डॉलर, अमेरिकी डॉलरच्या विरोधात इंडियन रुपीज, असं त्याचं एक हे असतं, पेअर असते. मग त्या पेअरमध्ये आपण ट्रेड करायचं असतं. काय त्याची प्राइस चालू आहे, डॉलरच्या विरोधात रुपये. रुपये किती, जवळजवळ 90 रुपये $1, हे बरोबर आहे. मग $1च्या विरोधात 90 रुपये. जर डॉलरची किंमत वाढली तर काय होणार, रुपयाची किंमत कमी होणार, आणि जर डॉलरची किंमत कमी झाली तर काय होणार, रुपयाची किंमत वाढणार. ही सिंपल कॅल्क्युलेशन असतं ह्याचंच. आणि असे लय पेअर्स असतात मार्केटमध्ये, करन्सी पेअर्स. USD INR, GBP USD, USD JPY, त्यानंतर GBP JPY वगैरे वगैरे, अशा लय करन्सी पेअर्स आहेत ज्याच्याबद्दल आपल्याला बिलकुल नॉलेज घ्यायचं आहे. जास्त लोकांना ह्याच्याबद्दल नॉलेज बिलकुल नाही, पण मोस्टली लोक कशा ट्रेड करतात फॉरेक्समध्ये सांगतो. XAU USD, नंतर XAG USD. XAU USD म्हणजे काय असते, गोल्ड, तुमचं जे सोनं आहे त्याची प्राइस काय चालू आहे, समजा $5,000 आता किंमत चालू आहे गोल्डची. चालूच असेल त्याच्या आसपास काय, तर मग तेवढी प्राइस चालू आहे गोल्डची सध्याला समजा. मग काय होणार, जर सोन्याची किंमत वाढली तर काय होणार, गोल्ड म्हणजे डॉलरची किंमत जर वाढली तर सोन्याची किंमत कमी होणार, आणि जर डॉलरची किंमत कमी झाली तर सोन्याची किंमत काय होणार, आपोआप वाढणार. हे असं कॅल्क्युलेशन असतं. दोन्ही प्रकारे ट्रेडिंग असते, बाईंग सेलिंग. वर गेलं प्रॉफिट होऊ शकतो, खाली आलं प्रॉफिट होऊ शकतो. आपल्याला त्याच्यात स्कॅल्पिंग करायचे का आपल्याला त्याच्यामध्ये लॉंग ट्रेड पकडायचं आहे, ही पाहणं आपल्याला महत्वाचं आहे. बाकी कसं असतंय माहित आहे का, तुम्ही ट्रेड करताय तर फॉरेक्समध्ये ट्रेड करण्यासाठी तुम्हाला सोपं का आहे ते सांगतो तुम्हाला. सोपं ह्याच्यासाठी की तुम्हाला कॅपिटल लय लागत नाही. इंडियन मार्केटमध्ये समजा तुम्ही 1,00,000 रुपयाचे कॅपिटलनं ट्रेड करताय तर तेवढाच ट्रेड करण्यासाठी फॉरेक्समध्ये फक्त तुम्हाला 10,000 रुपयाची कॅपिटल लागणार आहे. म्हणजे जवळजवळ काहीच नसते. कशामुळं, तर लेव्हरेज असते फॉरेक्स मार्केटमध्ये. आता लेव्हरेज काय असतं सगळ्याचा डिटेलमध्ये एक एक करून व्हिडिओ येणारच आहे, पण मी तुम्हाला सिंपली एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो लेव्हरेज काय असते. समजा तुमच्याकडे 100x लेव्हरेज आहे, म्हणजे काय, तुमच्याकडे ₹1 आहे आणि 100x लेव्हरेज आहे, म्हणजे तुम्हाला 100 रुपयाचा ट्रेड घ्यायचा आहे पण ₹1 आहे तुमच्याकडे. जर लेव्हरेज 100x आहे तर तुम्हाला ती ₹1 ट्रेड मिळणार 100 रुपयाचा. त्याच्यामुळं ती फायदेशीर असते. फॉरेक्समध्ये 100x 1000x 2000x पर्यंत लेव्हरेज अलाउड आहे, म्हणजे अनलिमिटेड लेव्हरेज अलाउड आहे. पण इंडियनमध्ये 5x लेव्हरेजेस अवेलेबल आहे, म्हणजे 5 गुणा तुम्ही पैसे फक्त इंडियन मार्केटमध्ये ब्रोकर तुम्हाला देऊ शकतो ट्रेड करण्यासाठी. मग ह्याच्यामुळे फायदेशीर असते. दुसरं, इंडियन मार्केटमध्ये काय असते, टाइम डिके असते. टाइम डिके म्हणजे काय, ऑप्शन ट्रेडिंग करत असाल तुम्ही इंडियन मार्केटमध्ये तर ह्याच्याबद्दल तुम्हाला बिलकुल नॉलेज असेल की तुमचं समजा मार्केट तुमच्या बाजूने गेलं, तुमचा बायचा ट्रेड आहे, मार्केट तुमच्या बाजूने गेलं प्रॉफिट होणार, तुमच्या विरोधात गेलं तर लॉस होणार, हे तर माहीतच आहे. पण कन्सॉलिडेशन झालं तिथल्या तिथंच जर राहिलं तर काय होणार. इंडियन मार्केटमध्ये टाइम डिके होतो, थिटा डिके म्हणतात, त्यानंतर वेगवेगळे शब्द आहेत, पण इन टोटल केलं तर एकच त्यातनं अर्थ निघतोय की प्राइस तिथल्या तिथे राहिली का तुमचा लॉस होणार आहे इंडियन मार्केटमध्ये. तसं फॉरेक्समध्ये बिलकुल नाही. फॉरेक्समध्ये तिथल्या तिथे राहिलं, तुमची प्राइस पण तेवढीच राहणार, डॉलर पण तेवढाच राहणार, लॉस काय होणार नाही. ही बेनिफिट आहे फॉरेक्स ट्रेडिंग करण्याचं. बाकी फॉरेक्स ट्रेडिंग काय तुम्ही समजला असाल. बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत आपण हळूहळू हळूहळू शिकत जाणार आहे फॉरेक्स ट्रेडिंग आणि क्रिप्टो वगैरे सगळं शिकत जाणार आहे. बेसिक टू ॲडव्हान्स व्हिडिओज येतील, ह्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बाकी व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि अशाच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या पेजला फॉलो करा. धन्यवाद.